नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, तलाठी भरती परीक्षेत कशाप्रकारे घोळ झाला आणि त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत. ह्या कंपन्या ज्या आहेत, ज्या परीक्षा घेत आहे IBPS TCS, यासुद्धा कशाप्रकारे याला जबाबदार आहेत आणि आता विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाची न्यूज आहेत त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आपण आणली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता, भरती प्रक्रिया नवीन राबवण्याची मागणी. तर अशा प्रकारे न्यूज आहेत. विद्यार्थी मित्र, आपण बघूया फास्टमध्ये, जास्त वेळ घेणार नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी देखील अशा प्रकारे तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकार उघडकीस आले आणि त्याबाबत मोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा शोध लागत नाही, तोच पुन्हा दुसरा कॉपी प्रकार उघड आल्याने या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नार्थीचे आक्षेप घेत या भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. लवकरच स्वतंत्र तपास तयार करून संशयित आरोपींच्या शोधासाठी रवाना करणार असल्याचे सांगितले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, भरती परीक्षेतील जे गैरप्रकार आहेत ते थांबत नाही आहेत. उमेदवार काही ना काही युक्त्या लढवत आहे, भरती परीक्षेमध्ये घोटाळे करतायत. आपण परत पुन्हा TCS IBPS कंपन्या जबाबदार आहे याला. आपण त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज वाचूया. गैरप्रकारास परीक्षा केंद्रासह IBPS TCS संस्था जबाबदार, अशा प्रकारे हेडलाईन आहेत. राज्यभरात अशा प्रकारे स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या IBPS व TCS या संस्थांवर देखील पेपरफुटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे गैरप्रकार घडत आहे त्यास कारणीभूत फक्त परीक्षा केंद्र नसून तेथील स्पर्धा परीक्षेवर नियंत्रण ठेवणाऱ्या या दोन्ही संस्था देखील तेवढ्याच जबाबदार असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, यामध्ये एका अधिकाऱ्याने सांगितलं की TCS IBPS परीक्षा ज्या कंपन्या राबवत आहेत, घेत आहेत, त्यासुद्धा यास कारणीभूत आहेत. कारण की त्यांच्यावर जबाबदारी असल्यानं ते व्यवस्थित नियोजन करीत नाही आणि तांत्रिक गोष्टींचा जास्त त्यांनी भर घातली पाहिजे, जेणेकरून अशा गैरप्रकार, डमी उमेदवार किंवा पेपर फुटीचे प्रकरण होणार नाही. तर या परीक्षार्थीकडे बदलण्याचा दृष्टिकोन. तर राज्यातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हायटेक कॉपीची घटना घडली की त्यातील एक संशयित आरोपी हवाईजापूर किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्यास समोर येत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, संभाजीनगरमधील विद्यार्थी हे लय उद्योग करतात आणि अशा प्रकारे भरती परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सापडत आहे. तर विद्यार्थी मित्र, शासनाने याकडे लक्ष घालून यावर काहीतरी तोडगा काढावा अशी आपली शासनाला कळकळीची विनंती आहे.